तो बॉल चॉईससाठी जायचे. आणि ऐकूया आवाज प्रियेश बाबरे जॉईंट होतील आपण कॉम बॉक्समध्ये. हॅलो. हॅलो. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये सर्व तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. या दुसऱ्या रजनीमधील दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना प्रथमेश धामोते आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान बुतिवली या दोन संघादरम्यान ही चालू असणारी लढत आपण पाहतायत. प्रथमतः नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षणाचा जो निर्णय घेतलाय त्यानंतर आपण धामोते संघाकडून सलामीची जोडी नितीन विर्ले आणि त्याच्या साथीला गणेश सातत्याने चांगला परफॉर्मन्स या खेळाडूंचा राहिलाय. 4 षटकांची ही लढत असणार आहे. गोलंदाज आपण गणेशला पाहतोय. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती टाकत असताना चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय गणेश हा गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. आमच्या साथीला पियुषजी बाबरे हे नक्कीच जोडले गेलेत. या दुसऱ्या रजनीमध्ये सुद्धा त्यांचा आवाज आपण ऐकत आहात. त्यांच्या साथीला संदीपजी गायकवाड. हलक्या हाताने सन्मान दिलाय. धावबाची संधी, थोडासा लेझी थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कव्हरचे क्षेत्ररक्षक आपण पाहिले, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं परंतु थ्रो जितक्या वेगाने यायला पाहिजे होता तो आला नाही. त्या कारणास्तव गणेश अगदी सुखरूपरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचत असताना 1 धाव आणि संघाचं धावफलक या ठिकाणी खातं उघडलं जात आहे. या 4 षटकांच्या लढतीमध्ये पियुष किती धावांची गरज असणार, कारण की किती धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं आहे. कारण की आपण मागचा सामना पाहिला 40+ धावा डिपेंड झाल्या. बेकरे संघाने तो सामना सहजरित्या पायरमाल संघाच्या विरोधात नक्कीच. लॉंग ऑफला सरळ चाललाय चेंडू सीमा पार, झेल निसडली आणि त्यानंतर आलेला सुंदर ऍक्शन रिप्ले. गणेश पाटील या बॅटर्सचा लॉंग ऑफला झेल होती, निसडली आणि अखेर चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पडलेला. नक्कीच 6 धावा. पियुष खरंच खेळाडूची दाद दिली पाहिजे. खेळाडूंनी नक्कीच सांगितले का तो षटकार आहे. एक महत्वपूर्ण सूचना दोन्ही संघांसाठी, खास करून बुतिवली टीम याकडे लक्ष द्या. आपला 12th मॅन प्रॉपर ड्रेस कोड मध्ये नसल्या कारणास्तव आयोजकांच्या वतीने आपल्याला 2 धावसंख्येची पॅनल्टी या ठिकाणी घोषित केलेली, शूज नसल्या कारणास्तव. पहिलं षटक सुरू आहे. गणेश पाटीलच्या बॅटमधून आलेला सुंदर षटकार. एक रन महत्वाचे आणि त्यानंतर एक कॅच इथून ड्रॉप झाली. नक्कीच बुतिवली संघ मॅच चालू ठेवा, कारण की आता पॅनल्टी तर लागली आहे. आयोजकांनी ते या ठिकाणी सांगितली आहे आणि खरं तर थोडंसं नियमाचं उल्लंघन तुम्ही मैदानात सुद्धा केलं होतं, कारण की आपण सरावासाठी पण पॅनल्टी देतो परंतु त्यामधून सुद्धा आयोजकांनी तुम्हाला थोडीशी सूट दिली होती. परंतु त्यानंतर तरी 12वे क्षेत्ररक्षकाची चुकी झाली. सुंदर फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये, एका हातामध्ये चेंडू जरूर पकडलाय आणि ते सांगत आहेत परंतु नक्कीच या ठिकाणी चेक जरूर केला जाणार. खरंच हा फटका कशा प्रकारे खेचलाय आणि झेल कशा प्रकारे पकडलाय.
पंचांचा इशारा आलेला, फलंदाज इथून बाद. पाहतात जबरदस्त फटका होता गणेश पाटीलचा आणि त्याहून दर्जेदार झेल. मागच्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली होती, परंतु या बॉलवरती एक जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडण्यात आलेली आहे. पियुष, खरं तर कालच्या रजनीमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये सुद्धा वाकस संघाच्या विवेकने अशाच प्रकारचा झेल पकडला होता. खरं तर तो सुद्धा त्या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला होता. परंतु गणेश बाद झाल्यानंतर कल्पेश आणि नितीनला या सामन्याची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. जबाबदारीशील खेळ आता करावा लागणार आहे, खास करून कल्पेश आणि नितीनला. हो, कमी गतीने टाकलेला चेंडू. गणेश कोंडे हुशार आहे. टप्पा थोडासा पाठी घेतला. या आधीचे 2 चेंडूचा सर कंपॅरिझन केलं तर टप्पा पुढे होता, त्या कारणास्तव हेलिकॉप्टर एक्झिक्यूट केला गणेश पाटीलनं. एक षटकार जरूर आला, दुसऱ्या बॉलवरती झेल पकडली, परंतु यावेळेस कदाचित त्याच चेंडूसाठी रेडी होता कल्पेश जाधव, परंतु टप्पा थोडासा पाठी घेतला आणि गणेश कोंडे इथे बीट करत असताना बॅट्समनला. खरं तर गणेश पाटीलने चांगला फटका खेळला होता, परंतु त्या क्षेत्ररक्षक ऋषिकेशची सुद्धा दाद द्यावी लागेल. एक चांगला झेल त्याच्या मार्फत पकडला गेलाय. नक्कीच महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे ऋषिकेश यांनी अचूक झेल पकडलाय आणि नक्कीच आपण पाहिलं तर त्या झेल कारणास्तव त्या संघासाठी 6 धावा सुद्धा वाचवल्या गेल्यात. महत्वपूर्ण 6 धावा असंच आपण म्हणूयात, कारण शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये एक रन ही महत्वाची आहे आणि त्यात 6 धावा रोखत एक चांगल्या खेळाडूचं झेल देखील त्यानं पकडला, हे देखील पाहणं गरजेचं आहे. एकंदरीत धावा या पहिल्या ओव्हरमध्ये झालेल्या त्या 12, 8 धावा झालेल्या आहेत, म्हणजे 2 धावा आपण ऍड करत आहोत. पेनल्टीच्या टोटल झालेल्या आहेत 10 धावा. धावा झालेल्या 10, 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये, 2 आपण पेनल्टीचे ऍड करत आहोत, टोटल 10. हो, यॉर्कर कल्पेश जाधव साठी थोडेसे डीप खेळत होते, कदाचित ओळखलं लवकर आणि टप्पा पुढे ठेवत असताना टो क्रशिंग यॉर्कर. डॉट बॉल न सुरुवात. या मैदानामध्ये आपण पाहिलं तर चांगला दबदबा लेफ्ट हँडेड गोलंदाजाचा राहिलाय. त्याचप्रमाणे बुतिवली संघाकडून जो आपण प्रणितला पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू आणि या ठिकाणी खूप चांगला झेल पकडला गेलाय आणि कल्पेश सारखा फलंदाज बाद होतोय. खूप मोठा हादरा मी तर म्हणेल प्रथमेश धामोते संघाला या ठिकाणी लागतोय. प्रशांतनं बरोबर स्वीपर रिजन मध्ये झेल पकडली, परंतु एका क्षणाला प्रशांत देखील कन्फ्यूज होता की नक्की घडलं काय. डाव्या साईडला त्याच्या जवळपास झेल होती, 2 ते 4 पावलांचा त्याने अंतर कापत ही झेल जरूर पकडली, परंतु एक मोमेंटला आपण पाहतात ऍक्शन रिप्ले मध्ये तो देखील थोडासा कन्फ्यूज होता की नक्की घडलं काय. ऍक्शन रिप्ले आणि लगेचच त्याने चेंडूला किस केलं. त्याला माहिती महत्वपूर्ण गडीची त्याने झेल पकडलेली आहे. 8 हिटर फलंदाज कल्पेश जाधव परत आहेत मैदानाच्या बाहेर. खरं तर कल्पेश 8 हिटर फलंदाज जरूर आहे, परंतु खूपच बाहेर अशा चेंडूला त्याने छेडछाडी केली आणि फटका जरूर चांगला, परंतु क्षेत्ररक्षकाला बेट तो करू शकला नाहीये. अगदी क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी झेल पकडण्यात आला. जर थोडीशी लेट जर खेळला असं कदाचित डीप कव्हर पॉइंटला चांगल्या धावा येऊ शकल्या असत्या. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. प्रणीतची चांगली गोलंदाजी. हो, लॉफ्ट करतात. अँगल नुसार खेळले तो व पिचला लॉफ्ट करण्यापूर्वी थोडासा अधुरा राहिलेला चेंडू. जबरदस्त झेल पकडण्यात आलेली. आणखीन एक फलंदाज बाद. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहूया ऋषिकेशचं. पुन्हा एकदा रंगणातने जरूर चांगला फटका केला, परंतु तो सुद्धा मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित करू शकला नाहीये आणि तो सुद्धा बाद होऊन माघारी परततोय.
तर ॲक्शन रिप्लेमध्ये सर आपण पाहतात तर डावकर हाताचा नॅचरल टर्न आहे प्रणितकडे आणि त्या कारणास्तव कदाचित जो चेंडू बरोबर मिडल होऊ शकला असा नॅचरल टर्न मिळत असताना त्या कारणास्तव बॅटन बॉलचा तितकासा 100% कनेक्ट झाला नाही. त्या कारणास्तव चांगली झेल डीपमध्ये देऊन बसलेले आहेत. एकंदरीत आपण पाहिलं या मॅचमध्ये भुतिवली संघ चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. त्यांच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती धावा रोखण्यामध्ये आतापर्यंत त्यांना यश आलेलं आहे. महत्वपूर्ण आहे त्या देखील धावा, एक एक धावा जे तुम्ही वाचवतात शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तेच तुम्हाला अंतिम टप्प्यामध्ये फायदेशीर ठरतात. नवीन फलंदाज हरीश मुंडे चांगल्या फॉर्म मध्ये सध्या तरी हरीश. हो लाफ खातात आता लॉंग ऑन इन ऍक्शन. सलगची तिसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना यंगस्टर गोलंदाज प्रणितला तिसरा सफलता इथून मिळत असताना आणखीन एक फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच या विकेट हॅट्रिकसाठी जयवंतजी हजारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक घोषित करण्यात आलंय. चांगली गोलंदाजी केल्यानंतर खरं तर मी तर म्हणेल फलंदाजाला सिंगल डबलवरती यश संपादन करणं गरजेचं होतं, परंतु गोलंदाजाने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी जरूर केली. मोठा फटका मारण्यामध्ये तिन्ही फलंदाज असफल ठरलेत आणि आपली झेल देऊन माघारी परतलेत. तिन्ही चेंडू जर आपण पाहिले तर नॉर्मल स्लाइडली ओ पिच होते. थोडासा टप्पा ते पुढे ठेवतात म्हणजे बरोबर फुलर लेनचा चेंडू टाकला जातोय, परंतु जो काय टर्न आहे प्रणितकडे त्याचाच फायदा त्याला होतोय. कारण जो बॉल चांगला कनेक्ट होऊ शकतो, परंतु जो जसा चेंडूला टर्न मिळतो त्या कारणास्तव मिस टायमिंग स्ट्रोक आणि जवळपास 3 झेल, एक तर एक्स्ट्रा कव्हरला, एक तर काउ फेस बरोबर मिड विकेटला आणि आता लॉंग ऑन इन ऍक्शन होता. म्हणजे एकंदरीत सर्व ठिकाणी जे जे क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्यांनी अचूक प्रकारे झेल आतापर्यंत पकडण्यात त्यांना यश आलंय. पुन्हा एकदा लॉंग ऑन पोहोचू शकलेच नाहीयेत या ठिकाणी. नक्कीच नवीन फलंदाजाला जीवदान मिळतंय. कदाचित हा फटका जर मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न जरूर झाला असता तर नक्कीच या ठिकाणी कदाचित झेल झाली असती किंवा षटकार आला असता, परंतु त्या ठिकाणी फक्त फटक्याला खेळून काढलंय. फक्त 38 सर्कल पार करण्या इतकाच त्या फटक्यामध्ये जोर लावण्यात आला. त्या कारणास्तव सेफ लँड त्या ठिकाणी चेंडू आपणास पाहायला मिळाला. कदाचित या आधी देखील नितीनला स्ट्राईक जर दिली असते, कारण नितीन फार काळ नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. त्याने चांगल्या चेंडूला रीड करतायत. हा पहा ऍक्शन रिप्ले जणू काही मागील चेंडूचा होता. ऑन साईडला टर्न करतात फोरआर्मच्या साह्यानं हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. 3 महत्वपूर्ण विकेट आले. त्या क्षणाला जर कदाचित स्ट्राईक जर रोटेट झाली असे कुठेतरी, कारण नितीन नॉन स्ट्रायकिंग एंडवरून मॅचचा तो खऱ्या अर्थानं टप्प्याचा अंदाज घेत होता, विकेटचा अंदाज घेत होता. आता इथून जरूर स्ट्राईक त्याच्याकडे राहील. एक धाव या बॉलवरती मिळते आणि टोटल ओव्हरऑल जाऊन पोहोचलेली आहे. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत त्या फक्त 2 टोटल जाऊन पोहोचलेली आहे, ती 12 या धावसंख्येवर. म्हणजे एकंदरीत पहिल्या षटकामध्ये आपण 8 धावा, पेनल्टीच्या 2, 10 धावा एकंदरीत असताना या षटकामध्ये प्रणितने चांगली गोलंदाजी केली आहे. खरं तर मोठ्या फटके मारण्याच्या नादामध्ये 3 फलंदाज जे बाद झाले, कुठेतरी त्यांना स्ट्राईक रोटेशन करून नितीनला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं असताना त्यांनी आल्या प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा जो प्रयत्न केला तो निष्फळ ठरला आणि त्या कारणास्तव प्रणितने या मॅचमधली विकेट हॅट्रिक प्राप्त केली आणि पूर्णपणे दामोते संघाला बॅकफुटवरती टाकले. जोपर्यंत नितीन मैदानात आहे त्याच्या साथीला आपण पाहतोय रोहित आहे. या 2 फलंदाजांनी या उर्वरित 2 षटकामध्ये किमान 20 ते 25 धावा जरी जमवल्या तर गोलंदाजीच्या जोरावरती या सामन्यामध्ये रंगतता निर्माण करण्यामध्ये दामोते संघाला यश येऊ शकते. नक्कीच आतापर्यंत 12 झालेल्या पुढील 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी. म्हणजे दोन्ही ओव्हरमध्ये जरी 12-15 जरी घेतल्या तरी सुद्धा आपण पाहतात 40-42 टार्गेट सहजतेने ते ठेवू शकतात. आणि ज्याप्रमाणे पहिल्या मॅचमध्ये दामोदर संघाची गोलंदाजी राहिलेली आहे ती खऱ्या अर्थानं फायदेशीर राहिलेली आहे, अचूक टप्प्यावरती राहिलेली आहे, अचूक वेगावरती राहिलेली आहे. त्या कारणास्तव जवळपास 40-42 टार्गेटमध्ये देखील मॅचमध्ये मजा येणार आहे. खरं तर नितीनला या सामन्याची संपूर्ण जबाबदारी घेऊन खेळ करावा लागणार आहे. नितीनमध्ये ती क्षमता आहे. एक हाती किल्ला त्याला लढवावा लागणार आहे या मॅचमध्ये. शॉर्ट पिच चेंडू नक्कीच मोठा फटका जरूर खेळलेत. चेंडू 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. याचाच उल्लेख सर आपण सातत्यानं करत होतो की नितीनला फार काळ नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दामोदर संघानं ठेवलेलं आहे. खास करून यशस्वी ठरलेले आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ठेवण्यामध्ये बुत्तेवली संघाचे सर्व खेळाडू. आता नितीन स्ट्रायकिंग एंडवरती आला आहे. त्यानं विकेटचा चांगला अंदाज घेतलेला, कुठल्या सिच्युएशनला कुठला चेंडू पिच झाल्याच्या नंतर टेक ऑफ होतो, राईज होतो, याचा पुरेपूर अंदाज आलेला आहे. आणि हा फटका जर आपण पाहिला पॉपिंग ग्रीजचा चांगला वापर करत डीपमध्ये जात
खेळलेला फटका सरळ फाईन लेगला 4 धावा या बॉलवरती मिळतात. दामोते संघाची भिस्त म्हणून ओळखला जाणारा नितीन याला सातत्याने चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की या मॅचमध्ये एक चौकार महत्त्वाचा नाही तर या उर्वरित 11 चेंडूमध्ये चांगला खेळ करणे गरजेचं आहे. पुढे येऊन मारण्याचा जरूर प्रयत्न झाला, चेंडू कव्हर रिजनमध्ये अडवण्यात येतोय. एक धाव या ठिकाणी मिळाली जाते. आता मात्र रोहित स्ट्राईक एंडवरती येणार. रोहितला सुद्धा नितीनची साथ देऊन एक चांगली फटकेबाजी त्याला करावी लागणार आहे. विकेट गेल्याच्या नंतर तुम्हाला एक महत्त्वपूर्ण बाजू येते, म्हणजे तुम्हाला एक भागीदारी बनवणं गरजेचं आहे. कदाचित रोहितनं ते चांगल्या प्रकारे निभावले. मागील 2 चेंडूमध्ये जवळपास 5 धावसंख्येची त्यांची पार्टनरशिप, आता 6 धावसंख्येची पार्टनरशिप जवळपास त्यांच्या आतापर्यंत बनली जरूर, परंतु अजूनही ती पार्टनरशिप आपण पाहतो तर सक्सेसफुल आपण म्हणू शकत नाही आहेत. पुढे जाऊन देखील त्यांना आता इथून धावा करायच्या, तर दोन्ही साईडनं धावा येणं गरजेचं आहे. आता रोहित आलेला स्ट्रायकिंग एंडवरती, नितीन नॉन स्ट्रायकिंग एंडवर. अमीर पवार बॉलिंग मार्कवरती. तो ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लॉफ करतात, सरळ चाललाय चेंडू. रोहित मध्ये पॉवर आहे, सरळ ब्लॅक स्क्रीनला धडकतोय चेंडू. ओ द बॉलर सेट, लॉंग बिग वे, सिक्सर. अशाच प्रकारच्या मोठ्या फटक्यांची गरज आहे दामोते संघाला. आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये बॅकफुटवरती दामोते संघ होता, परंतु या षटकामधील 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा जमवल्यात. धावफलकावरती धावा आपण पाहतोय तब्बल आतापर्यंत 23 धावा जमवल्या गेल्यात. अजूनही 9 चेंडू आहेत. 9 चेंडूमध्ये 15 ते 20 धावा जमवल्या तर 40 ते 42 आपण ज्या धावसंख्येकडे पाहतोय, नक्कीच दामोते संघाचे जे पाठीराखे असतील, खेळाडू असतील, ते सुद्धा म्हणत असतील की या जोडीने किमान आपल्या संघाला एक चांगली स्थितीमध्ये पाहायचं असेल तर किमान 40 धावांपर्यंत नेणे गरजेचं आहे. 3 बॉलमध्ये जवळपास 11 वसूल केलेल्या आहेत. रोहितनं देखील आता सुरुवात केलेली, फक्त नितीनवरती जबाबदार नाही तर रोहितनं देखील मोठा फटका खेळत थोडासा जो काय प्रेशर त्यांच्यावरती बनला होता त्याला आता हटवला. आता फ्रेश माइंड, फ्री माइंडली बॅटिंग करण्यासाठी आता दोन्ही फलंदाज रेडी होतील. आता कमबॅक करावा लागणार आहे. अमीर पवार एक गुणवान खेळाडू आहे, कमबॅक करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. आता त्याच कमबॅकची गरज आहे बुद्धिवली संघाला. पुन्हा एकदा रोहितसाठी हा चेंडू खोलवर पद्धतीचा जरूर होता. लॉंग ऑन रिझनमध्ये खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि त्याचाच फायदा म्हणून या 2 धावा. म्हणजे या षटकामध्ये जेव्हा मोठे फटकेबाजी यायला सुरुवात झाली ना, तसं आपण पाहिलं तर बुतिवली संघाचं क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं खराबी पाहायला मिळाले, कारण की अशा प्रकारचे चेंडू सहजरित्या त्यांनी झेल पकडले. आणि या ठिकाणी बघा, एक चौकार आला, एक षटकार आला, सिंगल आली आणि चौथ्या चेंडूवरती डबल धावा. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. त्यानंतर लगेचच 2 धावा प्राप्त करतायत. 4 बॉलमध्ये 13 वसूल केल्यात. कमबॅक हवा बुतिवली संघाला. अमीर पवार तयार, वेगवान टाकलेला. आता यॉर्कर होता, प्रॉपर टो क्रशिंग यॉर्कर. सरळ खेळतात क्षेत्ररक्षक महेश कदम. काय फिल्डिंग केलेली आहे. एकच रन या बॉलवरती. आता या बॉलवरती प्रेशर टाकला खास करून बॅट्समनवरती. एक सिंगलच्या मदतीने धावफलक देखील पुढे जात आहे. 26 या धावसंख्येवरती एक सिंगल ॲड होताना आता अंतिम चेंडूवरती स्ट्राईक मिळतीये फलंदाज नितीन विरलेला. आता मात्र एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न दामोते संघ जरूर करतोय आणि नितीन आणि रोहित ती धावसंख्या जमवण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांचा पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू लॉंग ऑफ रिजन आणि षटकार येतोय. या फटक्याची नितांत गरज असताना नितीन विर्लेच्या बॅट मधून येणारा हा दणदणीत असा षटकार आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 32 धावा. 2 ओव्हरमध्ये 12, त्यानंतर या ओव्हरमध्ये 20 वसूल केलेला. म्हणजे दामोदर संघ बॅक इन फॉर्म आलेला आहे. याच ओव्हरमध्ये 20 वसूल केल्यात. आतापर्यंत 32 बनल्यात. जो आपण प्रोजेक्ट स्कोर केला होता 40-42 फाईट करू शकेल दामोदर संघ सेकंड इनिंगमध्ये, परंतु आता असे चिन्ह दिसतात कदाचित त्यापेक्षा धावा जास्त ते बनवतील. कदाचित 50+ देखील आपल्याला टार्गेट इथून सेट होताना पाहायला मिळू शकतं. खरं तर पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं दामोदर संघ पिछाडीवरती होता आणि आता या 3ऱ्या षटकामध्ये थोडंसं पारडं हे दामोदर संघाचं जड झालंय आणि या अंतिम षटकामध्ये जर 15 ते 20 धावा आल्या तर नक्कीच एक जो आपण म्हटलं 45 ते 50 धावा या षटकामध्ये सुद्धा जमवल्या जाऊ शकतात. मैदानावरती उभं राहणं कुठल्या तरी फलंदाजाला खास करून गरजेचं होतं. ते काम नितीनने केलं. नितीन जरूर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बराच काळ राहिला, परंतु त्याला स्ट्राईक मिळाल्याच्या नंतर त्याने जे काय विकेटला रीड केलं, जो का अभ्यास त्याने 2 षटकं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राऊंड केला, त्याचाच फायदा त्यांना 3ऱ्या षटकामध्ये झालेला आहे. कौतुक करत रोहितचं, ज्याप्रमाणे रोहितनं देखील त्याला साथ दिलेली आहे. एकही डॉट बॉल 3ऱ्या ओव्हरमध्ये आला नाही. त्या कारणास्तव 20 धावा वसूल करण्यामध्ये यशस्वी ठरले दामोदर संघाचे दोन्ही फलंदाज.
नक्कीच आपण आता पाहतोय चौथं षटक जे हाणामारीचं षटक म्हणून नेहमी सातत्याने या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळखलं जातंय आणि त्या षटकाचे आपण पाहतोय प्रवीण पवार हे स्वतः गोलंदाजी मार्कवरती येत आहे, कारण की त्यांनी मागच्या सामन्यामध्ये तब्बल 4 विकेट घेतले होते आणि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी प्रवीणला करावी लागेल, कारण की प्रवीणकडे अनुभव आहे, खूप मोठा दांडगा अनुभव घेऊन या ठिकाणी त्याला गोलंदाजी करावी लागणार आहे. समोर असेल रोहित हा फलंदाज, ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिलाय आणि त्याच्याकडे नक्कीच मोठ्या फटक्यांची क्षमता आपण पाहतोय. चांगला आहे चेंडू, चान्स ऑफ रनआउट, विकेट सॅक्रिफाईस इथून करावी लागते रोहितला. तिसरं षटक जरी दामोदर टीमच्या नावावरती राहिलं, परंतु कदाचित हे चौथं षटक आता नावी कदाचित राहू शकतं बोतिवली संघाच्या. ज्याप्रमाणे अनुभव आहे, ज्याप्रमाणे एक्सपिरियन्स प्रवीण पवारचा पहिल्याच बॉलवरती झळकला, त्याला माहिती आहे राऊंड द स्टम्प्स तो गोलंदाजी करतोय, अँगलनुसार चेंडू बाहेर काढतोय जरूर. नक्कीच रोहित आपण पाहिलं तर समोर जास्त फटके एक्झिक्यूट करतात, त्या कारणास्तव त्यांनी थोडासा शरीरापासून चेंडू बाहेर काढण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्या कारणास्तव पहिला बॉल डॉट झाल्याच्या नंतर रोहितला इथून विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आता स्ट्राईक मिळाली आहे नितीनला. नितीनवरती सर्व पाठीराख्यांचा आणि सर्व प्रेक्षकांचा नजरा खेळलेल्या असतील, कारण नितीनवरती जबाबदारी वाढलेली आहे दामोदर टीमची. ज्याप्रमाणे तिसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंग झाली त्याचप्रमाणेची बॅटिंगची अपेक्षा या चौथ्या ओव्हरमध्ये देखील करतात. ओव्हर द स्टम्प्स टॉप ए झेलची शक्यता, खेळाडू डाऊन द बॉल पकडली आहे झेल. चौथं षटक कदाचित नावी राहणारे बोतिवली टीमच्या प्रवीण पवारच्या नावावरती पावत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. राहुल राणे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थांबतात आणि इथे अजून एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. नितीन बा, खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं प्रवीण पवार, आपण मागच्या सामन्याचा उल्लेख केला ज्याने 4 विकेट एका षटकामध्ये घेतले होते आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडूवरती सलग 2 विकेट प्राप्त करतोय आणि ते सुद्धा सेट बॅट्समन रोहित आणि नितीनला त्याने माघारी परतावलंय. महत्वपूर्ण एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हटलं जातं. त्याच अनुभवाचा वापर प्रवीण पवार करत असताना बऱ्याच महिने बऱ्याच वर्ष आपण पाहतात तर गोलंदाजीपासून थोडासा दूर होता, बॅटिंगपासून थोडासा दूर होता, परंतु आता आपण पाहतात अनुभवाचाच वापर करत असताना नवीन फलंदाज आले, त्याच्यासाठी फिल्डिंगमध्ये बदल. हेच तर अनुभव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये शिकवतं. नवीन आलेलं फलंदाज आपण पाहतो यश लोभी आणि त्याच्या साथीला राहुल राणे. राहुलकडे क्षमता आहे, परंतु राहुल कधी पर्यंत स्ट्राईक वरती येणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि यशच्या बॅट मधून चांगला दर्जेदार फटका आणि यश सुद्धा सांगतोय मी षटकार मारू शकतोय, कारण की फार कमी प्रमाणात यश सारख्या फलंदाजाला फलंदाजी मिळते आणि त्याने पहिल्याच चेंडूवरती आलेला षटकार लगावलाय. रुपेशजी कराले यांच्याकडून या षटकारासाठी तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक नक्कीच येत आहे आणि अजून एक षटकार जर आला तर नक्कीच आकाश यांच्याकडून 500 रुपये आणि रुपेशकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये असणार आहेत. म्हणजे संघासाठी जी धावांची गरज आहे ती यशने मात्र या षटकारावरती पूर्ण केली आहे. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पियुष काय सांगणार, कारण की धामोते संघाचे आतापर्यंत गडी बाद झाले ते 6 आणि 7व्या 8व्या नंबरचा फलंदाज सुद्धा षटकार सहज सोप्या पद्धतीत मारतोय. 8व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येऊन षटकार ठोकतोय. फार कमी वेळा यश सारख्या खेळाडूला संधी मिळत असते आणि हीच ती संधी आहे संधीचं सोनं करण्याची. फुल टॉस मिस केला, क्लीन बोल्ड. फिल्डर लावला डीप फाईन लेगला, कारण पायांवरती बरोबर चेंडू टाकला होता. प्रवीण पवारनं एक्सपिरियन्स तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना फलंदाज बाद. कदाचित यशकडे थोडा अनुभव कमी पडला आणि अनुभव जिंकला या ठिकाणी आपण सांगता येईल, कारण की ज्यावेळी फाईन लेगला क्षेत्ररक्षण लावलो तेव्हा समजायला पाहिजे होतं यशला की कदाचित चेंडू अगदी स्टंपमध्ये येणार किंवा खालवर पद्धतीचा चेंडू येणार आणि त्याच प्रकारचा चेंडू अगदी प्रवीणने टाकलाय आणि यश संपादन केलंय. या षटकामध्ये त्याने आतापर्यंत 1 षटकार आणि 3 गडी प्राप्त केलेत. एक्सपिरियन्स नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. फाईन लेगला जेव्हा खेळाडू लावला कदाचित रेडी राहणं कदाचित यशसाठी गरजेचं होतं. एक तर पायांवरती चेंडू येणार, कदाचित शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू देखील पिच होऊ शकते. या 2 चेंडूवरती रेडी राहणं कदाचित गरजेचं होतं, परंतु ज्या आधीच्या चेंडूवरती षटकार यशने घेतला त्याच पद्धतीच्या चेंडूची अपेक्षा यश करत होता आणि त्या कारणास्तव प्रवीण पवारचा अनुभव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बोलू लागलेला. पुन्हा एकदा आता नवीन फलंदाज दिलीप
दीपक आलेले आहेत नवीन फलंदाज. आडवा बाटना फटका खेळतात. डीप मध्ये खेळाडू थोडेसे दूर आहेत. पहिली कंप्लीट सेकंडचा कॉल आहे. जिथे दीपक यांच्या 2 पूर्ण झाल्या तिथे राहुलच्या जवळपास 2.25 पूर्ण झाल्या होत्या. परंतु दुसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नांमध्ये फलंदाजीतून झालेत बाद. राहुल राणे आता फ्रस्ट्रेट झालेला. जसा मासा पाण्याविना तळमळतो तसा राहुल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तळमळला. नवीन फलंदाज आता समीर मैदानाच्या आतमध्ये येतात. 1 रन या बॉलवरती मिळते कारण दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले. धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 39 वर. पियुष, आपण एकही चेंडू न खेळता जो धावबाद होतो, जो गडी बाद होतो, त्याला आपण डायमंड डक बोलतो आणि 0 वरती बाद झाला गोल्डन डक बोलतो. परंतु जर आता शेवटचा चेंडू न खेळता राहुल बाद किंवा नाबाद आला माघारी, तर त्याला नक्की काय बोलता येईल? ऑन साइडला खेळता झेलची शक्यता. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर येते. खरं तर पियुष, दोन्ही सामन्यामध्ये 4 गडी बाद केले आहेत. म्हणजे गोलंदाजीमध्ये परफॉर्मन्स ऑफ द डे नक्कीच हा गोलंदाज राहणार, यात मात्र शंका नाहीये. कालच्या रजनीमध्ये किरण 6 विकेट घेऊन या स्पर्धेमध्ये नक्कीच जे आपण पारितोषिक लावलं गेलंय, म्हणजे प्रत्येक नक्कीच या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 विकेट मिळाल्यात प्रवीण पवार यांना. नक्कीच आपण पाहतोय या षटकामध्ये तब्बल 5 विकेट प्राप्त झाले. त्यामध्ये 2 रनआउट होते आणि 3 विकेट हे वैयक्तिक खात्यामध्ये जात आहे. म्हणजे एकंदरीत 2 सामन्यामध्ये 7 गडी बाद करण्याचा विक्रम याने आतापर्यंत प्रवीणने केला आहे. आणि जे षटक हवं होतं, आपण पाहिलं की 45 ते 50 धावा. आता मात्र प्रथमेश धामोते संघ याकडे पाहत होता, परंतु प्रवीणची गोलंदाजी अगदी साजेशी अनुभवी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. त्या कारणास्तव अवघ्या 39 धावांपर्यंत प्रथमेश धामोते संघ मजल मारू शकलाय आणि विजयासाठी मात्र 4 षटकांमध्ये 44 धावांची गरज असणार आहे. खरं तर पियुष, आपण पाहिलंय जे नेरल मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल आपण या ठिकाणी पाहतोय, त्या हॉस्पिटलतर्फे या ठिकाणी जी सूचना केली होती कालच्या रजनीमध्ये की जो जास्तीत जास्त धावा एका रजनीमध्ये जो फलंदाज करेल त्याच्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक, तसेच जो जास्तीत जास्त गडी बाद करेल त्याच्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आणि सांघिक सर्वात जास्त धावा करणाऱ्या संघाला 2,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर आतापर्यंत बेकरे संघाच्या 68 धावा आहेत. म्हणजे सर्वात जास्त धावा या बेकरे संघाच्या आहेत. आणि आतापर्यंत गडी बाद करण्यामध्ये जो गोलंदाज आहे तो मात्र या ठिकाणी आपण पाहतोय प्रवीणला पाहतोय, ज्याने 7 गडी आतापर्यंत कमावले आहेत. आणि फलंदाजी आणि जर रन्सचा आपण विचार केला तर एक फलंदाज मात्र आहे, परंतु त्याचं नाव आम्ही सांगू शकत नाही, कारण की या ठिकाणी जी स्पर्धेसाठी जी मालिकावीरासाठी चमचमते अशी बाईक आपण पाहतोय, मात्र ती नक्कीच या ठिकाणी दररोजच्या परफॉर्मन्सनुसार प्रत्येकाला समजत जाणार आहे की कोणता खेळाडू परफॉर्मन्स ऑफ द डे आहे. जे नेरल मल्टी स्पेशलिस्ट म्हणून जे नवीन हॉस्पिटल या ठिकाणी आपण पाहणार आहोत, त्यांच्या मार्फत या बक्षिसांचा वर्षाव प्रत्येक रजनीमध्ये आणि प्रत्येक खेळाडूवरती केला जाणार आहे. म्हणजे प्रत्येकाला संधी या ठिकाणी या नेरल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलतर्फे देण्यात आलेली आहे. डॉक्टर भगत सर आणि डॉक्टर सिंग सर ज्याने ज्याप्रमाणे कालच्या दिवसामध्ये सर्व खास करून खेळाडूंसाठी सुवर्ण संधी, कुठलाही संघ सर्वाधिक धावा जो रजनीमध्ये बनवेल त्याच्यासाठी देखील 2,000, सर्वाधिक इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स ज्याचा सर्वाधिक धावसंख्येचा असेल त्याचा देखील आपण पाहतात 2,000 आणि सर्वाधिक विकेट घेणार आजच्या रजनीमधील खेळाडूला देखील 2,000 रुपये देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
आता आपण पाहतात टार्गेट 40 या धावसंख्येचं ठेवण्यात आलेलं टार्गेट. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये आलेला आहे गोलंदाज नितीन विर्ले. चांगला चेंडून सुरुवात केलेली आहे. पहिल्याच बॉल वरती सुरुवात जबरदस्त झालेली आहे. शॉट ऑफ गुड लेंथ होता. बॅकफुटला जात स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वेग इतका होता चेंडूचा की बॅट्समन पोझिशन मध्ये येण्याच्या अगोदरच सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल न केलेली आहे सुरुवात. मजा येणार आहे मॅच मध्ये. पियुष, आपण कालच्या रजनीचा विचार केला ना तर कालच्या रजनीमध्ये चांगला चेंडू गती परिवर्तन केलंय. या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. आपण पाहिलं तर फलंदाज महेश याचा जो मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करू शकला होता तो मात्र या ठिकाणी नक्कीच 0 धावसंख्येवरती बाद होतोय. 40चं टार्गेट आणि त्यानंतर महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर आलेली. म्हणजे ज्याच्यावरती आशा अपेक्षा असतात, ज्याच्यावरती जबाबदारी असते, तोच महेश इथून मैदानाच्या बाहेर परतलाय. गोलंदाज नितीनचं कौतुक करूयात. पहिला चेंडू शॉट ऑफ गुड लेंथ वेगवान टाकला. दुसरा चेंडू पुढे ठेवला आणि कमी गतीचा टाकला. त्या कारणास्तव फटका कव्हरला कंप्लीट करू शकलेला नाहीयेत महेश आणि तोच मैदानाच्या बाहेर परतलाय. समीरनं चांगली झेल पकडली आहे शॉट कव्हर रिजन मध्ये. खरं तर आपण पाहिलं कालच्या रजनीमध्ये 71 रन्स बनवणारा धोत्रे संघ या सामन्यामधील सर्वाधिक धावा करणारा संघ राहिला. त्यानंतर जी धावसंख्या उभारली होती त्यामध्ये सर्वाधिक 50 धावा करणारा सुमित हा फलंदाज ठरला होता आणि 6 विकेट बाद करणारा किरण वाकस संघाचा तो सर्वात चांगला गोलंदाज ठरला होता. पुढील चेंडू आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज आमिरच्या बॅटमधून कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय. गडी बाद झाल्यानंतर थोडासा दबाव कमी करणारा हा चौकार आपण पाहतोय आमिरच्या बॅटमधून. जणू काय आता सुरुवात झालेली आहे मॅचला. आमिर पवार तिसऱ्या बॉलवरती आला. बॅकफुटला जात कव्हर रिजन मध्ये खेळलेला कव्हर ड्राईव्ह फटका सीमा पार 4 धावा चौकार इथून आलेला आहे. सुरुवात झालेली आहे मॅच मध्ये. 40चं टार्गेट. दामोदर संघाकडे जबरदस्त गोलंदाज आहेत तर भुतिवली संघाकडे फॉर्म मध्ये असणारे फलंदाज आहेत. धावा संख्या 4. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा टोटल. 40चं टार्गेट. नितीन तयार. हो चांगला चेंडू. आता चांगला टाकलेला चेंडू गुड लेंथ वरून राईज झाला. टेक ऑफ होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. आमिर पवार आणि त्याच्या सोबतीन लहू पवार ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. नितीन वर्चस्व गाजवत असताना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 4 धावा आल्यात. हो कमी गतीने टाकल्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फ्रंट फुटला बाहेर काढत वर ट्रान्सफर केला होता. फायदा होऊ शकलेला नाही. आणखीन एक चांगला चेंडू. जेव्हा जेव्हा नितीनने स्लोवर चेंडू टाकलेला तेव्हा तो फायदेशीर ठरलेला. त्यामधील मग महेश कदमचे विकेट असू द्यात किंवा आमिर पवारला बीट करणं असू द्यात. डॉट बॉल. 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा दिल्यात. वर्चस्व गाजवल्या पॉवर प्लेचं या षटकामध्ये नितीन विर्लेनं. एक जेन्युअन ऑलराऊंडर आहे आमिर पवारच्या विरोधामध्ये. जबरदस्त बॉलिंग करत असताना आतापर्यंत 4. फुल टॉस. सरळ फटका खेळलेला. लॉंग ऑन बाउंड्री. लाईनच्या बाहेर. 4 की 6 आणि पंचांचा इशारा. इट्स अँड 4. नक्कीच या ठिकाणी खूप पारदर्शकता आहे. चौकार आहे. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची पूर्णपणे आयोजन समितीने दक्षता घेतली आहे. आणि खरं तर आपण खास कौतुक करूया KTC लाईव्ह ज्यांच्या मार्फत या संपूर्ण रजनी स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जातंय. त्यांच्या मार्फत सुद्धा लगेचच आपण या ठिकाणी दाखवलं जातंय की हा चौकार
म्हणजे दूध का दूध, पानी का पानी. दूध में कितनी पानी की मिलावट आहे हे पण दाखवतायत ते लगेचच. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आलेले आहेत 8. टार्गेट आहे 40 विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 32 इक्वेशन. चला मॅचला स्टार्ट करा प्लीज. चांगल्या टच मध्ये गोलंदाज सध्या तरी हरीश मुंडे तेच आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. कॅमेरामॅन आपण पाहतोय अजय गवली, खास करून जे सरळ रेषेमध्ये कॅमेरामॅनचे वर्क करत असताना. हरीश साठी संधी झेल उंचाव्यामध्ये होता. 1 धाव पूर्ण आणि जोपर्यंत चेंडू अडवला जाणार तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या या 2 फलंदाजांमार्फत पूर्ण केले जात आहेत. आमिर पवार आणि लहू पवार ही पवार बंधूंची जोडी आता मात्र या मैदानामध्ये 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी चांगली कामगिरी करण्याचा आतापर्यंत प्रयत्न करतायत. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा आणि समीकरण थोडंसं आता बदललं गेलं. येणारे 18 चेंडू 32 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आल्यात त्या 2 धावा. पार्टनरशिप बनते या दोन्ही फलंदाजांसाठी. हेच तर पाहिजे बोतिवली टीमला. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये थांबून पार्टनरशिप बनवावी. हो आज तर प्रयत्न आहे. ऑफ ट्रॅकर होता. नाराज आहेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अमीर पवार. पट्ट्यातला चेंडू होता. स्क्वेअर लेगला कॅड होता. सहजतेने डीप स्क्वेअर लेग किंवा फाईन लेग मध्ये फटका खेचू शकले असते. बॅकफुटला जात लेट कट खेळू शकले असते. 2-3 फटके सहजतेनं अप्पर कटचा फटका शॉर्ट थर्डमॅनला क्लिअर करू शकले असते. परंतु कदाचित प्री माइंडेड फटका खेळण्याचा त्यांचा प्रयत्न. 2 चेंडूंचा विचार केला हरीश मुंडे यांचा. हा चेंडू तर भरपूरच आखूड टाकला होता. या दिवसा चेंडू चांगला होता गुड लेंथवरचा. मजा येणाऱ्या मॅच मध्ये आहे. स्ट्रायकिंग एंडला लहू पवार. आणखीन एक ऑफ ट्रॅकर. आणखीन एक ऑफ ट्रॅकर. क्षेत्ररक्षक विकेट कीपर इन ऍक्शन. पकड लिए झेल. फलंदाज इथून होते बाद. सफलता हरीश मुंडेला मिळते. बॅक टू द डगआउट होतात. लहू पवार बाद. खरं तर पियुष या चेंडूवरती इतका वेग होता. बॅकफुटला जाऊन जरूर पुल करण्याचा प्रयत्न केला कारण की वेगाने चेंडू टाकल्यामुळे तो शॉर्ट पिच चेंडू व्यवस्थित बॅटवरती येऊ शकला नाहीये आणि उंच उडलेला झेल जो अचूकरित्या टिपला गेला. नितीन आपण जो एसटी रक्षकाच्या भूमिकेत पाहतोय चांगला झेल त्याने टिपलाय. या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती गडी प्राप्त केला जातोय तो हरीश या गोलंदाजामार्फत. वेग होता त्या कारणास्तव बॅकफुटला जात सुद्धा फटका एक्झिक्यूट करू शकलेला नाहीयेत. विकेट मैदानाच्या बाहेर आली. जी पार्टनरशिप बनवत होते तिलाच ब्रेक करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. जसं मगाशी देखील उल्लेख केला की दामोते संघाच्या वतीनं सर्वाधिक यशस्वी राहिलेला गोलंदाज आहे हरीश मुंडे आणि त्याची हे षटक भरपूर क्रुशियल ठरू शकतं पूर्णतः मॅचच्या दरम्यान. पुन्हा एकदा बॉल तयार. आता शंकरनं आल्या आल्या टोकलाय. काऊ फेस बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या दाखवलाय. चेंडूला आसमान बॉल सीमा पार. षटकार. खरं तर गणेश कोंडे अशाच प्रकारच्या फटक्यासाठी जाणला जातोय. बुतिवली संघासाठी नेहमीच तो तारणहार ठरत असतो. ज्यावेळी महेश बाद झाला त्यानंतर आपण लहूला बाद होताना पाहिलं आणि गणेशने या सामन्याची जबाबदारी घेत असताना आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती काऊ कॉर्नर रिजन मध्ये दर्जेदार असा षटकार ठोकताना पाहिलंय. एक गोष्ट तर क्लिअर झालेली की मैदानाच्या आतमध्ये बॅट्समनला थांबणं गरजेचं आणि गोलंदाजाला चांगल्या टप्प्यावरती पिचिंग करणं गरजेचं. मागच्या इनिंग मध्ये पाहिलं तर नितीन भरपूर वेळ मैदानामध्ये थांबला. त्याने फटके खेचले आणि या टायमाला देखील या सेकंड इनिंग मध्ये देखील तेच करणं कदाचित गरजेचं. भागीदारी पाहिजे संघाला. हो एज लागलेली आहे. पार्टनरशिप हवी आहे. सफलता हरीशला मिळत असताना गणेश कोंडे देखील परततात मैदानाच्या बाहेर. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर येते. फलंदाज बाद. खरं तर पियुष अशा प्रकारच्या फटक्याची गरज होती का मी तर म्हणेल. षटकार आला होता. कुठेतरी सिंगल डबलने स्ट्राईक रोटेशन करून नॉन स्ट्राईकला असणारा आमिर याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. एकंदरीत जे शेवटच्या षटकामध्ये दामोते संघाने केलं ना तेच मात्र या ठिकाणी या षटकामध्ये आता मात्र बुतिवली संघ करताना दिसतोय. प्रॉपर कॅल्क्युलेशन पाहिजे. मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना कुठल्या बॉलवरती किती रन येणं गरजेचं. एक षटकार जरूर आला होता. सिंगल डबलसाठी जर ट्राय केला असतं तर दोनच चेंडूमध्ये 8-9 धावा सहजतेने गणेशच्या खात्यामध्ये येऊ शकल्या असत्या. परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट ऑफ
गुडलेनचा चेंडू होता, मोह आवरू शकलेला नाहीये, परंतु पेस आहे हरीश मुंडे यांच्या गोलंदाजीमध्ये आणि त्याच पेसच्या कारणास्तव हाफ ट्रॅकर बॉलला देखील तो फलंदाजांना बाद करतोय. तितकेसे चांगले चेंडू खास करून नव्हते हरीश, परंतु ज्याप्रमाणे त्याच्याकडे वेग आहे त्याच वेगाचा फायदा त्याला या ओव्हरमध्ये होत असताना. नक्कीच नक्कीच हरीशने पहिल्या चेंडूवरती दुहेरी, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला, या चौथ्या चेंडूवरती षटकार आणि पाचवा चेंडूवरती सुद्धा गडी बाद करतोय. एकंदरीत दोन्ही षटकांमध्ये आतापर्यंत तरी 8 धावा खर्च झाल्यात. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. पाठीमागे चाललाय चेंडू, 1 रन सहजतेनं या बॉलवरती स्ट्राईक ठेवतात स्वतःकडे प्रवीण पवार. ओव्हर कंप्लीट होते, 1 रन या बॉलवरती मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवरती. 12 बॉलचा उर्वरित खेळ बाकी राहिलेला, 12 चेंडूंमध्ये विजयासाठी धावा 23 इथून बनवायच्यात बुतिवली संघाला. खरं तर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च करत असताना एक गडी बाद केला होता नितीन या गोलंदाजाने, आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 गडी बाद केले आहे आणि 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज हरीशने. आता तिसरं आणि चौथं षटक म्हणजेच तिसरं षटक हे खूप महत्त्वाचं असणार आहे. या तिसऱ्या षटकावरती जसं बुतिवली संघाच्या गोलंदाजाने 20 धावा खर्च केल्या आणि धामोते संघाने या मॅचमध्ये कमबॅक केलं, तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा 12 चेंडू 23 धावांची गरज असताना जर तिसरं षटक धामोते संघाकडून चांगलं हाताळलं गेलं, किमान 5 ते 6 धावांचं, तर नक्कीच धामोते संघ या मॅचमध्ये वर्चस्व राखेल. जर या मॅचमध्ये बुतिवली संघाच्या फलंदाजांनी 10 ते 12 धावा जर जमवल्या तर नक्कीच बुतिवली संघ सुद्धा या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवेल. अगदी आपण पाहिलं तर तेच आपण मगासपासून उल्लेख करत होतो की भागीदारी, पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. कारण एकतरी गोलंदाज असा तुम्हाला मिळेल की ज्याप्रमाणेचे चेंडूचे तुम्ही चांगले चांगले फटके खेळू शकता, तशा प्रकारचे चेंडू तुम्हाला मिळतील जरूर, परंतु ती विकेट मैदानाच्या आतमध्ये तुमची राहणं गरजेचं आहे. कारण जवळपास आपण पाहतात ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आपल्या संघामध्ये जवळपास 4 ते 5 खेळाडू असे असतात जे हुकमे असतात, परंतु त्यानंतर आपण सिंगल डबल जरी असेल त्यावरती देखील असे काही खेळाडू असतात ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवणं कठीण होऊन जातं. आता पाहूयात हे 2 बंधू आता मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बनवू शकेल का, कारण आता इक्वेशन 12 बॉलमध्ये 23 आहे. हे विसरून चालणार नाही की बुतिवली संघाच्या 2 धावसंख्येची त्यांना पेनल्टी लागली, त्या कारणास्तव 23 राहिल्यात, नाहीतर कदाचित 21 सुद्धा राहू शकल्या असत्या. खरं तर एक एक चुकी, एक एक धाव संघामध्ये या फलंदाजी असो किंवा गोलंदाजी करत असो, मॅचमध्ये प्रत्येक एक एक धाव सुद्धा महत्त्वाची असते. बॅकफुटला जाऊन कट केलाय चेंडू, कव्हर रिजन मध्ये जातोय, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण रंगणात करत असताना फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. आमिर मात्र स्ट्राईक एंडवरती येतोय. कुठेतरी प्रवीणने आमिरला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका जरूर आला असता, परंतु तो येत नाहीये. चंद्रकांतजी मुंडे साहेबांकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे या गोलंदाजासाठी. आमिरनं आज 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये तो आला आहे. आमिरनं भरपूर रीड केलेल्या पूर्णतः विकेट आणि त्या कारणास्तव त्याला स्ट्राईक दिली आहे. 11 मध्ये 22. लोवा फुल टॉस, सरळ बॉलच बॅक ड्राईव्ह, चान्स होता रनआउटचा. आणखीन एक डॉट बॉल इथून फेकलेला. आता मॅच 50-50 बॅलन्स झालेली आहे. आता दोन्ही साइडून टाळा वाजायला सुरुवात झालेली आहे. 12 बॉलमध्ये 23 करायचे होते, 2 बॉलमध्ये फक्त 1 आलेली आहे. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये विजयासाठी 22 धावसंख्येची गरज. खरंच चांगली गोलंदाजी विनायक जाधव करतोय. आतापर्यंत तरी सुरेख चेंडू टाकतोय. शॉर्ट पिच चेंडू, अशा प्रकारचा चेंडू आमिर ठेवणार नाही. चेंडू मिड विकेट सीमारेषा पार जातोय. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चित्र पलटवणारा हा येतोय तो षटकार. खेळाडू कक्षामध्ये कृपया करून शांतता राखा. तुमच्या खेळाडू कक्षाच्या समोर एक लाईन आखण्यात आलेली आहे, त्याचं उल्लंघन करू नका. ऑलरेडी आपल्याला 2 धावसंख्येची पेनल्टी लागलेली आहे. मॅच देखील शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. खास करून कदाचित नव्हे तर 100% चुकीचा चेंडू टाकला गोलंदाजाने. शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा एकदा मैदानामध्ये फॉर्ममध्ये येत असताना आमिर पवार. ती लाईन म्हणजे लक्ष्मण रेषा आहे, लक्षात घ्या बुतिवली संघ. वाईट बॉल पंचांना घोषित केलेला. वाईट +1. 2 धावा या बॉलवरती मिळतात.
म्हणजे एक चुकीचा चेंडू पूर्णतः तुमच्यावरती प्रेशर शिफ्ट केला आणि त्या कारणास्तव एक षटकार आल्याच्या नंतर आला वाईट बॉल. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, भरपूरच दूर राहिला चेंडू, वाईड आला. पाठीमागे थोडीशी मिस्टेक झाली. 1+1 अशा प्रकारच्या 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 26 वरती, म्हणजेच विजयासाठी 9 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 9 बॉलमध्ये 14 धावसंख्येची गरज. षटकार आल्यानंतर विनायक सुद्धा स्वतःवरती दबाव या ठिकाणी घेत असताना आणि हा अतिरिक्त बाहेर टाकलेला चेंडू त्यावरती सिंगल धाव आली. कदाचित यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली, चेंडू अचूकरित्या गॅदर केला नाही, त्या कारणास्तव एक सिंगल धाव सुद्धा त्यामध्ये ऍड झाली. चांगला चेंडू, चांगला फटका लॉंग ऑन रिजन मध्ये. कल्पेश जाधव चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फलंदाजीमध्ये फारशी चमकदारी कामगिरी तो करू शकला नाहीये, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षण त्याला चांगलं करावे लागेल आणि कदाचित चौथं षटक हे त्याच्या वाटेला सुद्धा येणार, कारण की या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी आता जर विनायकने केली आहे, कारण की 12 चेंडू 23 धावांची गरज असताना या आतापर्यंत चेंडूमध्ये त्यांनी 10 धावा 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात. दोन महत्वपूर्ण चेंडू बाकी आहेत. कदाचित या मॅचचं भवितव्य या 2 मध्ये. खोलात होता चेंडू, सरळ खेळतात. लॉंग ऑन इन ऍक्शन. कल्पेश जाधव डाऊन द बॉल, फक्त सिंगल. मॅच मध्ये पुनरागमन दामोदर संघ. रनआउटची चान्स आणि इथून फलंदाज झाला बाद. सहज दुसरी रन कंप्लीट होऊ शकली असती, परंतु झालेली आहे चुकी. प्रवीण पवार परततील मैदानाच्या बाहेर. कदाचित जे खराब क्षेत्ररक्षण झालं ना ते त्यांच्या फायदेशीर ठरलं मी तर म्हणेल दामोदर संघासाठी. जर एक धाव पूर्ण झाली असती तर कदाचित थोडंसं मैदानामध्ये वातावरण थोडंसं गरम झालं असतं, परंतु धावबाद झाल्यामुळे थोडंसं शांत वातावरण झालंय. ही चुकी कदाचित नितीनच्या अंगलट सुद्धा येऊ शकली असती. स्ट्राईक रोटेट होते, तिथे कुठेतरी फेरबदल नक्कीच पाहायला मिळतात. पहिल्या कॉलवरती जर क्षेत्र सोडलं असतं तर प्रवीण पवार सहजतेने 2 धावा कंप्लीट करू शकले असते, परंतु आता एकच रन मिळते. विकेट मैदानाच्या बाहेर. शेवटचा अति महत्वपूर्ण चेंडूचा आता खेळ बाकी आहे. आमिर पवारच्या वाटेला आला अंतिम चेंडू. 7 बॉलचा खेळ बाकी, 7 मध्ये 12ची गरज. आणखीन एक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. समोर खेळले चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन कंप्लीट. या बॉलवरती फक्त एकच रन मिळते. आता इक्वेशन 6 बॉलचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. मॅच इथून बनलेली आहे. 50-50 मॅच इथून बॅलन्स झालेली आहे. उर्वरित 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. खरं तर आपण जे बाकीत वर्तवलं होतं की तिसऱ्या षटकामध्ये जे भुतिवली संघाच्या गोलंदाजाने 20 धावा खर्च केल्या, त्या कारणास्तव प्रथमेश धामोते संघाने या मॅचमध्ये कमबॅक केला आणि चौथ्या षटकामध्ये प्रवीणने चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा एक सामना अतिशय रंगतदार परिस्थितीमध्ये पाहायला मिळाला, परंतु या सामन्यामध्ये विचार केला तर जे 3 षटकापर्यंत आतापर्यंत खेळ जो आहे ना तो दोन्ही संघाच्या बाजूने राहिला आहे. एकंदरीत 10ची सरासरीने धावसंख्या जमवायची असताना 3 षटकामध्ये 29 धावा जमवल्यात आणि एका षटकामध्ये 11 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती आता कल्पेश जाधव आलेले आहेत. कल्पेश आजचा दिवस तितकासा खास राहिलेला नाहीये. मग मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी असू द्या त्याच्यावरती आले चढले, परंतु आता ते सर्व काय विसरून त्याला मैदानाच्या आतमध्ये आता चांगली गोलंदाजी करायची. फक्त एकच त्यांच्यासाठी टार्गेट आहे. 6 बॉल मध्ये 11 रोखायचे आहेत, तर आमिर पवार साठी टार्गेट आहे 6 बॉल 11चं. मॅच ऑन. वेगानं टाकलाय पहिला चेंडू. वेगवाने पहिला चेंडू. सुरुवात झालेली आहे दमदार. वेल बेगानी हाफ डन म्हटलं जातं. पहिलाच बॉल. सुरुवात जबरदस्त. आमिर पवारच्या विरोधामध्ये डॉट फेकला कल्पेश जाधवनं. आता 5 बॉलचा खेळ बाकी राहतो. 5 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येची गरज. आमिरला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. आमिर आतापर्यंत चांगली फलंदाजी करत आलाय. 16 धावांवरती तो खेळतोय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. जे मागच्या सामन्यामध्ये कल्पेशने धावा खर्च केल्या होत्या ना, परंतु या सामन्यामध्ये अचूक टप्प्यावरती आणि वेगाने गोलंदाजी तो करण्यामध्ये आतापर्यंत 2 चेंडूवरती त्याला सफलता प्राप्त झाली. जबरदस्त मेरिट नुसार पिचिंग करतोय. फलंदाजाचा स्टान्स रीड करून तो गोलंदाजी करतोय. 2 बॉल डॉट आले. आता 4 मध्ये 11.
आता पुढे आलेत, कदाचित जागेवर असते तर या चेंडूवरती चांगला फटका येऊ शकला असता. फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती गेलेले होतील. बाद 3 बॉलचा खेळ आता इथून राहतोय बाकी आणि 3 बॉल मध्ये आता विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. खूप निर्णायक चेंडू टाकत आहे कल्पेश. मी तर म्हणेल आपण विचार केला की मागच्या षटकामध्ये 3 चेंडू त्याच्याकडे गेले, लगातार 3 चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण केलं, प्रत्येक चेंडूवरती सिंगल धावली. कदाचित प्रवीण पवारची जी धावबादची विकेट होती ना, ती कदाचित त्या सामन्यामधील टर्निंग पॉइंट ठरू शकते. आमिर पवारला थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत आतापर्यंत तरी कल्पेश जाधव. आता बॉल बाकी राहतात ते 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. 3 बॉल 11 धावा, 11 बनवायच्या 3 बॉल मध्ये कल्पेश तयार. हाफ ट्रॅकर हा स्ट्रॉंग झोन आहे अमिर पवारचा, जितका उंच तितका लांब मारलेला. मोक्याच्या वेळी हा धोक्याचा षटकार आलेला, ठोकला 6 धावा. आता मात्र पुन्हा एकदा दामोते संघाचे धाबे दणाणले आहेत, कारण की 3 चेंडू 11 धावांची गरज होती. प्रेक्षकांमध्ये उत्साह होता आणि नक्कीच भुतिवली संघाचे पाठीराखे थोडे शांत होते, परंतु या षटकाराने पुन्हा एकदा नव ऊर्जा नव संजीवनी देण्याचं कार्य केलंय ते भुतिवली संघासाठी. आमिरमध्ये ती क्षमता आहे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. 3 चेंडू डॉट झाल्यानंतर सुद्धा नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक घेण्यासाठी आला, परंतु त्याने स्वतःची जागा सोडली नाहीये आणि 4थ्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकलाय. म्हटलं जातं जगाच्या पाठीवरती कुठे जा, तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्हाला मरण नाहीये. आत्मविश्वासक फलंदाजी करतोय. हो, हाफ ट्रॅकर व्हाईट बॉल पंचांकडून कॉल करण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा रन मिळतीये. 2 बॉल मध्ये करायच्या होत्या धावा 5. आलेला आहे चेंडू वाईड. आता 2 बॉलचा खेळ बाकी राहतो. 2 चेंडू मध्ये 4 धावसंख्येची गरज. काय रंगली आहे ही मॅच, कधी दामोते संघाच्या बाजूने तर कधी भुतिवली टीमच्या बाजूनं, कधी कल्पेश जाधवच्या बाजूने राहिलेली आहे तर कधी राहिलेली आमिर पवारच्या बाजूनं. पाहूयात काय होईल अंतिम मॅच मध्ये. आता 2 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 2 मध्ये 4 धावेंची गरज. आमिर पवार बनाम कल्पेश जाधव. पुन्हा एकदा यॉर्कर टाकला, एक्स्ट्रा कव्हरला मिस्टेक झाली. पहिली कंप्लीट, कॉल आहे सेकंडचा. क्षेत्ररक्षक पोहोचलेत तत्पूर्वी 2 धावा इथून पूर्ण. आता 1 बॉलचा खेळ बाकी राहिलेला आहे. 1 चेंडू मध्ये 2 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 2 धावा. मिसफील्ड झाली, चूक झाली. जर चेंडू पकडला असता तर 1च आली असती. 1 मध्ये 3 राहू शकले असते आणि स्ट्राईक देखील असती, परंतु आता 1 बॉलचा खेळ बाकी, 1 मध्ये 2 ची गरज. कदाचित सामना 1 चेंडू राखून भुतिवली संघ विजयी झाले होते आणि ह्या राहिल्यात त्या पॅनल्टीच्या 2 धावा. म्हणजे नक्कीच आता मात्र विचार करण्यास भाग पडले, परंतु क्षमता आहे आमिरमध्ये. 1 षटकार त्याने लगावलाय, दुहेरी धाव सुद्धा प्राप्त केली आहे, परंतु या चेंडूवरती 2 धावा या फार महत्वाच्या. आमिर पवारचा जर विचार केला तर कुठलेही चेंडू असू दे त्याच्या बॅटला चेंडू लागलेला, म्हणजे माझ्या येणाऱ्या मॅच मध्ये 1 बॉलचा खेळ बाकी राहिलेला आहे. 1 चेंडू मध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. चला मॅचचा रिदम आपण तोडू नका प्लीज, हीच विनंती आम्ही दोन्ही टीमला करत आहोत. मॅचचा रिदम आपण तोडू नका. कॅप्टन नितीन, 1 बॉलचा खेळ बाकी आहे, 1 मध्ये 2 धावसंख्येची गरज है. जब तक ना सफल हो चैन की नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 2 धावा. ही कॅच नव्हे तरी मॅच पकडलेली आहे. रंगनाथ विरले होते लॉंग ऑफला आणि त्याने पकडली आहे ही झेल. मॅच इथून जिंकलेली आहे प्रथमेश 11 धामोते टीमनं. काय रंगली आहे ही मॅच, ही झेल नव्हे, ही कॅच नव्हे तरी मॅच पकडली आहे. जबरदस्त लढले दोन्ही संघ. खर तर रोमहर्षक विजय झालाय तो दामोते संघ. अतिशय अतितटीची लढत झाली आहे. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली,
प्रेक्षकांचं मनोरंजन केलं या सामन्याने. कधी सामना दामोते संघाच्या बाजूने, कधी सामना भुतिवली संघाच्या बाजूने, आणि अखेरचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणता संघ विजयी होत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं या मॅचमध्ये. आणि पुन्हा एकदा भुतिवली संघ, आपण सुद्धा खूप चांगला खेळ केला. हार्ड लक भुतिवली संघ. आणि दामोते संघाला आपण पुढच्या फेरीसाठी नक्कीच या ठिकाणी संधी देऊया. या मॅच वरून एक शिकण्यासारखं जरूर आहे. फक्त मैदानामध्ये चुका होत नाही तर मैदानाच्या बाहेर देखील चुका होतात. राहिलेल्या पॅनल्टीच्या 2 धावा, झालेल्या छोट्या चुका त्याच कुठेतरी पत्त्यावरती पडताना दिसून आल्या. विकेट हॅट्रिक घेतली होती प्रणित कदम यांना विकेट हॅट्रिक घेतली होती. त्यांच्यासाठी